नमस्ते. समोरच्या तोंडून निघालेल्या त्या जादुई वाक्यांनी कविताला काही काळ पुरळ घातली, पण नंतर तिने आपल्या भावनांवर ताबा ठेवला आणि म्हणाली, तुम्ही माझ्यावर प्रेम केलं असतं तर तुम्ही मला पूर्णपणे स्वीकारले असते. असं अपूर्ण नाही. आता हे पूर्णपणे कसं स्वीकारतात? समर म्हणाला, तुम्ही हे विसरताय, मलाही एक लहान मुलगी आहे. मूल म्हणजे आईचा जीव असतं. रिनीत सुद्धा माझा जीव राहतो. तुम्ही मला स्वीकारलत पण माझ्या मुलीला नाही. म्हणजे तुम्ही फक्त देह स्वीकारलात, त्यात राहणारा जीव नाही. हे कसलं प्रेम आहे? कविताच्या तर्काने समर निरुत्तर झाला. तो उभा राहिला आणि मग तो खिडकीजवळ गेला आणि मग मागे वळून कविताकडे बघत म्हणाला, मी कबूल करतो की मी रिनीशी खूप चुकीचं केलंय. पण कविता, मी तुला हे कधीच सांगू शकलो नाही की मी प्रत्येक वेळी तिच्याकडे पाहतो तेव्हा मला पुन्हा पुन्हा तुझ्या पहिल्या नवऱ्याचा विचार येतो. आणि परत तू आणि मी कधीच एक होऊ शकत नव्हतो. तुम्हाला एक लहान मुलीकडे पाहून ती व्यक्ती दिसते जी आता या जगात अस्तित्वात नाहीये, जी कधीच आपल्यामध्ये येऊ शकत नाहीये. आणि तुमची आधीची बायको तर स्वतःहून आपल्या दोघांमध्ये उभी राहिलीये, तरीही तुम्ही अजूनही माझ्याकडून काही घडलेच नाही अशी अपेक्षा करताय. वा, यातून काय सिद्ध होते? हेच ना की मी एका गर्विष्ठ माणसासोबत राहते. कविता, समर जोरात ओरडला, पण कविता खंबीरपणे उभी होती. तिथून निघून गच्चीवर जातो. तिथे उभा राहून तो बराच वेळ विचारात मग्न राहतो. मग काहीतरी विचार करून तो आईच्या खोलीत जातो. आई, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. समरचा आवाज ऐकून जानकीताई त्याच्याकडे बघतात. अरे समर, ये. काय झालं? जानकीताई हसत म्हणाल्या, आई, कवितेला तो फोटो कोणी पाठवला? समरचा प्रश्न ऐकून जानकीताई गंभीर झाल्या. समर, मनोजने तो फोटो पाठवला तिला. काय? तो मनोज? समर आश्चर्याने आणि रागाने म्हणाला, हो, त्याने सांगितले की तू त्या काव्याबरोबर शहरात फिरत आहेस आणि तुम्ही सकाळी त्या मोन्यावर विश्वास ठेवला. समर म्हणाला. जानकीताई समरपासून मागे वळल्या आणि पुन्हा त्यांचा सुईधागा जुळवत म्हणाल्या, हे बघ बेटा, तुझा तिच्यासोबतचा फोटो पाहून कुणाचाही विश्वास बसेल. खरं सांगते की मलाही तुझ्यावर खूप राग आला आहे. तुला काव्यापासून दूर राहिले पाहिजे. मोठ्या कष्टाने घरात सुख आलंय. आम्हाला सन्मानाने जगायचं आहे. म्हातारपणी आम्हाला लाज आणि शरम वाटेल असं काही करू नकोस. समरने जानकीताईंनाही कविताप्रमाणेच नाराज आणि रागवलेले पाहिले. तेव्हा तो गुडघे टेकून लहान मुलांप्रमाणे आईला समजावू लागला, आई, माझ्यावर विश्वास ठेव. हे सर्व खोटं आहे. मी तिला भेटत नाही. मी तिच्याबद्दल विचारही करत नाही. तू, बाबा, कविता आणि तन्मय हेच माझं जग आहे. काव्या माझ्याकडे दोनदा आली, पण मी तिला नीट समजावलं की तिला माझ्या आयुष्यात स्थान नाहीये. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा तीच माझ्या ऑफिसच्या बाहेर मला भेटायला आली आणि जबरदस्तीने मला मिठी मारायला लागली. आता असं वाटतंय की मोनूने प्लॅन करून तिला माझ्याकडे पाठवलं असेल आणि मग हा फोटो काढला असेल, जेणेकरून तो माझ्यात आणि कवितामध्ये मतभेद निर्माण करेल. नाहीतरी काव्या पण एक दिवस आधी घरी आली होती, म्हणूनच मी तिला घरातून हाकलून दिले होते. आता माझ्या आयुष्यात तिची जागा नाही हे मी स्पष्ट केलं होतं. समरचे बोलणे ऐकून जानकीताईंनी त्याच्याशी सहमती दर्शवली आणि मग विचारले, हे दोघे तुझ्यावर इतके का चिडले आहेत? तू तर त्यांचा मित्र आहेस ना? आई, मी त्यांना त्यांच्या चुकीच्या कामात साथ दिली नाही म्हणून या प्रतापलाही शोभातल्या घोटाळ्यामुळे ऑफिसमधून काढून टाकण्यात आलं आहे. त्याला वाटतं मी बॉसशी खोटे बोलून त्याला जॉबवर ठेवायला रिक्वेस्ट करावी अशी त्याची इच्छा होती, पण मी तसं केलं नाही. कदाचित तो त्याचा राग काढतोय आणि मनोजला
सुरुवातीपासूनच हेवा वाटतो. तो फक्त नावाचा मित्र आहे. हे ऐकून जानकीताई थोड्या काळजीत पडल्या आणि म्हणाल्या, समर, मग तू तर त्यांच्यापासून सावध राहा आणि काही हातांतर राखूनच ठेव. तुझ्या संसाराला आग लावण्याची संधी देऊ नकोस. हो आई, तुझं बरोबर आहे. आता कविता आणि समरचे बोलणे बंद झाले होते, पण आज कविताने सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याच्या मनात घुमत होत्या. समरला स्वतःचीच लाज वाटली. तो रिनीबाबत निर्णय घेण्याच्या विचारात होता. तेवढ्यात कविता एका हातात पिशवी आणि दुसऱ्या हातात तिचा मुलगा घेऊन आली आणि समरला म्हणाली, मी माझ्या घरी जाते. हे ऐकून समरला धक्काच बसला. काय? पण का? का काय? मला जायचं आहे म्हणून. कविता, हे चुकीचं आहे. तुला आता सारं सत्य माहीत आहे, तरीही तू प्रकरण पुढे का नेत आहेस? समर म्हणाला, मी काही प्रकरण पुढे नेत नाहीये. मला आता थोडं चांगलं नाही वाटत आहे, म्हणून मला काही दिवस जायचे आहे, कविता म्हणाली. रिनीसाठी समरला त्याचे शब्द बोलायचे होते, पण कविताने थांबवले. नाही, माझी आता तुमच्या विरुद्ध काही तक्रार नाही. जे मनात होते ते बोलून झाले आहे. आता माझ्या मनात काहीच नाहीये. माझी मुलगी तिच्या आजीच्या घरी आहे, कुठल्या रस्त्यावर नाही, जे काळजी करेन. समरला जे काही बोलायचे होते ते बोलता आले नाही, कारण कविता आता काहीच ऐकायला तयार नव्हती. ठीक आहे, मी सोडू का? समरने विचारले. कविता त्याच्याकडे तिरकसपणे पाहत होती आणि विचार करू लागली. विचित्रच आहेत हे. मी रागाने माझ्या आईवडिलांच्या घरी जाते, मग मी त्यांच्याबरोबरच गेले तर मग राग कसला राहिला त्यात? तिची बॅग घेत समर म्हणाला, ये, मी सोडून येतो. नाही, त्याची काही गरज नाही. बाबा माझ्यासोबत चालले आहेत. तेवढ्यात बाबा गाडी घेऊन आले आणि हाक मारली, ये कविता. हो बाबा, आलेच. समर त्यांच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत राहिला आणि कविता त्याच्या वडिलांसोबत तिच्या आई वडिलांच्या घरी गेली. दुसरीकडे रिनी तिच्या आजीकडे वेण्या बनवत होती आणि बोलत होती. आजी, हे काका खूप घाणेरडे आहेत. कोणते काका? समर काका. असं का बोलतेस? मोठ्यांना असं म्हणणं वाईट आहे ना? पण आजी, त्यांचं माझ्यावर प्रेम नाही. त्यांचं फक्त तन्मयवर प्रेम आहे. तू मम्माला त्यांच्या घरी का पाठवलंस? ते मम्मा आणि तन्मयला त्यांच्यासोबत शहरात घेऊन गेले, पण मला नाही नेलं. तन्मयवर प्रेम करतात आणि माझा राग. लहान रिनीच्या तोंडून हे सर्व ऐकून करुणाताई अवाक झाल्या. तिच्या मनात समरबद्दल द्वेष आणि रागाची भावना आहे याची त्यांना काळजी वाटत होती. रिनीचे केस विंचरल्यानंतर करुणाताई म्हणाल्या, ठीक आहे, आता तू खेळायला जा. त्या क्षणी कविता आली. तिला अचानक येताना पाहून करुणाताई स्तब्ध झाल्या आणि म्हणाल्या, अरे कविता, तू अचानक कशी आलीस? तू येणार आहेस ते कळवलं पण नाहीस. ते आई, मला तुला आणि रिनीला भेटायचं होतं म्हणूनच मी तुमच्या मुलीला भेटायला आणलं आहे. बाबा पण आत येत म्हणाले. दादा नमस्कार, करुणाताई म्हणाल्या. नमस्कार. बाबांनीही प्रतिसादात नमस्कार केला. या बसा ना, असे म्हणत करुणाताई पाणी आणायला गेल्या. रिनी पण आई आणि धाकट्या भावाला अचानक बघून खुश झाली. तन्मयला तिच्या लहानशा मांडीवर बसून ती त्याच्याशी अशी वागत होती जशी काही ती त्याची आजी पणजी आहे. थोडा वेळ थांबल्यानंतर बाबा परत जाऊ लागले. निघताना त्यांनी कविताला सल्ला दिला की बेटा, मला माहीत आहे की प्रत्येक मुलगी तिच्या भावना आईशी नक्कीच बोलते, पण बेटा तू जे काही बोलशील ते विचारपूर्वक बोल, कारण काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त पती पत्नीमध्येच राहाव्यात. आज जी परिस्थिती आहे कदाचित ती उद्या बदलू शकते, परंतु एकदा का तू तुझ्या घरातल्या सदस्यांच्या मनात तुझ्या नवऱ्याची जी प्रतिमा निर्माण करशील ती तू पुन्हा बदलू शकणार नाहीस. बाबांचे बोलणे ऐकून कविता म्हणाली, बाबा तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही आणि आईंनी
मला तुमच्या मुलीसारखे प्रेम आणि आदर दिला आहे. मी माझ्या कुटुंबाचा आदर कधीही कमी होऊ देणार नाही. असे म्हणत कविताने त्यांच्या पायांना स्पर्श केला. तेव्हा बाबांनीही हसून आशीर्वाद दिला आणि निघून गेले. रात्री कविता तन्मय आणि रिनीसोबत खोलीत बसली होती. रिनी तन्मयबरोबर खेळत होती आणि तन्मय पण आनंदाने तिच्यासोबत खेळत होता. करुणाताई खोलीत आल्या आणि कविताजवळ बसल्या. तेव्हा कविता आपल्या मुलांकडे बघत बसली होती. कविता, तुझ्या भावाला एक मुलगी आवडलीये. हो का? ही तर मग खूप आनंदाची गोष्ट आहे. मग तू त्यांचं लग्न कधी करणार आहेस? कविता म्हणाली, लग्न केव्हा करणार हे अजून ठरले नाही, पण मला अजून कशाची तरी काळजी वाटते आहे. आता काय विचार करतेस? मी तुमचा प्रॉब्लेम होते. मी इथून निघून गेले आहे. आता तुला कशाची काळजी वाटते? कविताच्या तोंडून असे शब्द ऐकून त्या खिन्नपणे म्हणाल्या, बेटा, तू असं का बोलतेस? तू माझा प्रॉब्लेम नव्हतीस. तू माझी जबाबदारी आहेस. माझ्यानंतर तुझं काय होणार याची काळजी वाटत होती. तेव्हा कविताला वाटले की तिने आईला दुःखी केले आहे, म्हणून तिने तिची माफी मागितली. करुणाताईंनी तिला प्रेमाने मिठी मारली. मग कविता त्यांच्यापासून दूर होत म्हणाली, मला सांग, मग तू काळजी का करतेस? तुझ्या भावाला आवडलेली ही मुलगी नंतर रिनीला त्रास देऊ शकते असं मला वाटतं. अगं आई, तू कसल्या गोष्टी बोलतेस? तू नेहमी नकारात्मक विचार करतेस. अजून घरात न आलेल्या माणसाची तुला भीती वाटते. आम्हा मायलेकींच्या बाबतीत विनाकारण टेन्शन घेऊन बसतेस. असं काही नाही होणार. तू तिच्याशी चांगली राहिलीस, चांगली वागलीस तर तुला नक्कीच स्वीकारेल आणि तीच गोष्ट आपल्या सर्वांना लागू होते. कदाचित तुझं म्हणणं बरोबर आहे. असा पूर्वग्रह बरोबर नाही. तसे मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. तुझ्या रिनीचं समरबद्दल नकारात्मक मत बनत चाललंय. हे ऐकून कविता म्हणाली, त्याने काय फरक पडतो? समरचा रिनीशी संबंध कुठे येतो? असं का म्हणतेस? तोही तिच्या वडिलांच्या जागी आहे. नाही, माझी मुलगी फक्त माझी जबाबदारी आहे. मी तिची आई आणि वडील दोन्हीही आहे. कविताचे तिखट भाव पाहून करुणाताई निशब्द झाल्या. कविताला माहेरी येऊन 3-4 दिवस झाले होते. एक दिवशी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. मुलं करुणाताईंसोबत होती. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठवला. दरवाजा उघडा असता तेथे एक अनोळखी व्यक्ती उभा होता. कोणाच्या तरी घरचा पत्ता विचारत होता. त्याने करुणाताईंकडे पिण्याचे पाणी मागितल्यावर त्या पाणी आणण्यासाठी आत गेल्या. मुलांना बाहेर खेळताना पाहून त्याने आधी रिनीला आणि नंतर तन्मयलाही बेशुद्ध केले. त्याने दोघांनाही गाडीत बसून तेथून पळ काढला. करुणाताई पाणी घेऊन परत आल्या. तेव्हा त्यांना अनोळखी व्यक्ती गेल्याचे दिसले. त्यानंतर दोन्ही मुलं बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आधी त्यांनी संपूर्ण घरात शोध घेतला, पण मुलांचा काहीच पत्ता लागत नव्हता. तेव्हा त्यांना समजून चुकले की तो अनोळखीच माणूस मुलांसह पळून गेला असावा. त्यानंतर खूप गदारोळ झाला. आजूबाजूचे सगळे लोक तिथे जमले. कविताला कॉल केला. करुणाताई तर चिंता आणि भीतीने सारख्या बेशुद्ध होत होत्या. तर मित्रांनो, उर्वरित कथा पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.